Hi student, today we will see Science and Technology Standard 9 lesson number 2, that is work and energy. In this lesson we will study what is work, what is energy, mechanical energy, law of conservation of energy and free fall. Let us see this activity. ही ॲक्टिव्हिटी बघा आता या पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये मुलगी लिहिते काहीतरी, दुसरी ॲक्टिव्हिटी आहे, तिसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये ही मुलगी टी व्ही बघते आणि याच्यामध्ये या व्यक्तीने एक गोण उचललेली आहे. तर ह्या ॲक्टिव्हिटी पहा. व्हॉट यू विल सी जनरली एनी मेंटल और फिजिकल ॲक्टिव्हिटी इज रेफर्ड ॲज अ वर्क. म्हणजे जी काही मेंटल ॲक्टिव्हिटी असू दे, फिजिकल ॲक्टिव्हिटी असू दे, त्याला वर्क असं रेफर केलं जातं. वेन वी वॉक or run, the energy in our body is used to do the necessary work. So we say that a girl who is studying is working or performing work. Now here a girl is studying, or here a girl is watching a TV, is performing a work, but that is a mental work. In this case, in these two cases, these are the mental work and a physical work. So all are works. सगळे कार्यच आहेत, काही मेंटल आहेत, काही फिजिकल कार्य आहेत. So work is said to be done when force applied on object causes a displacement of the object. म्हणजे ज्या वेळेला वर्क झाला असं आपण कधी म्हणतो, तर एखाद्या फोर्स अप्लाय केली जाते आणि त्या ऑब्जेक्टवरची डिस्प्लेसमेंट ज्या वेळेला होते त्यावेळेला आपण वर्क झाला असं आपण म्हणतो. सो यू हॅव ऑलरेडी लर्न दॅट द वर्क डन बाय अ फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट इज द प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. ज्या वेळेला फोर्स अप्लाय होते आणि डिस्प्लेसमेंट होते त्यावेळेला वर्क झाला असं आपण म्हणतो. सो दॅट इज द प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट of the object in the direction of force. Thus work is equal to force into displacement. So what is work? So work is equal to force into displacement. जर तुम्हाला फोर्सची डेफिनेशन विचारली तर डेफिनेशन ऑफ फोर्स इज वर्क इज सेड डेफिनेशन ऑफ वर्क इज सेड टू बी डन when force applied on an object causes the displacement of the object. So work is equal to फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स म्हणजे बल, डिस्प्लेसमेंट म्हणजे त्याचं झालेलं स्थलांतर. त्या बलामुळे ती वस्तू जी आहे ती किती पुढे गेली, सरकली, त्याला म्हणायचं वर्क. त्यावेळेला वर्क होतं. आता इथे बघा, ऑब्झर्व अँड डिस्कस. दिस इज ए, बी अँड सी. इन केस ए, लेट अस ऑब्झर्व दिस फिगर. इन बी इथे काय करते तर मुलगी ही गाडी खेचत आहे. सी एक कार दुसऱ्या कारला खेचत आहे. तर यामध्ये तुम्ही जर बघितलं, इन केस ए, मीनाक्षी वॉन्ट टू डिस्प्लेस अ वुडन ब्लॉक फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी अलॉंग द सरफेस ऑफ अ टेबल ॲज शोन इन फिगर ए. सो शी यूज फोर्स एफ फॉर द पर्पज. पहिल्या याच्यामध्ये काय केलं तिने, त्या मीनाक्षीने एक वुडन ब्लॉक आहे, त्या वुडन ब्लॉकला ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत तिने सरकवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी तिने फोर्स जो आहे, बल तिचं त्यांनी वापरलं. यू मस्ट हॅव सीन द इव्हेंट डिस्पाइट इन द पिक्चर बी अँड सी अबव. वेन a child pulls a toy with the help of a string, the direction of the force is different from that of the displacement. Similarly, when a large vehicle tows a small vehicle, the direction of a force and the displacement are different. In both the cases, the direction of force makes an angle with the direction of displacement. आता याच्यामध्ये डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. ज्या वेळेला सेकंड टाईमला तुम्ही बघितलेलं, ती मुलगी एखादा गाडा खेचते,
त्यावेळेला द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, दॅट इज we can see that what is the difference in the B and the C. So let us see how to calculate the work done in such cases. या केसेसमध्ये आपण आता वर्क डन, कार्य कसं झालं ते कॅल्क्युलेट कसं करायचं ते आता आपण बघणार आहोत. When a child pulls a toy, force is applied along the direction of a string. ज्या वेळेला एक मुलगा तो टॉयला खेचतोय त्यावेळेला जे फोर्स आहे त्या द फोर्स इज अप्लाइड अलॉंग द डायरेक्शन ऑफ अ स्ट्रिंग, त्या स्ट्रिंगच्या डायरेक्शननी फोर्स अप्लाइड होतं. वाईल द कार्ट इज पुल्ड अलॉंग द हॉरिझॉन्टल सरफेस, ज्यावेळेला गाडी हॉरिझॉन्टल सरफेसला खेचली जाते, इन दिस केस in the order to calculate the amount of work done, we have to convert the applied force into the force acting along the direction of displacement. जो applied force आहे तो force acting along the direction of displacement तो आपल्याला calculate करावा लागेल. So for that let F be the applied force, F1 be the component in the direction of displacement. Again see, let F be the applied force and F1 be the component in the direction of displacement. Let S be the displacement. Displacement S आहे. The amount of work done is given by, आता work done जे आहे ते कशा पद्धतीने देणार, तर W is equal to F1S. आपण अगोदर सूत्र बघितलेलं, work is equal to force into displacement. Here in case W is equal to F1 into S. F1 means the component, F1 be the component in the direction of displacement and S is the displacement. So the force F is applied in the direction of a string, that is an angle with the horizontal direction la force apply केलेला आहे. Let theta be the angle that the string makes with the horizontal. त्या स्ट्रिंगनी आपल्या हॉरिझॉन्टल बरोबर कोणता कोन बनवलेला आहे, डायरेक्शन ऑफ अँगल. सो लेट थिटा बी द अँगल दॅट द स्ट्रिंग मेक्स विथ द हॉरिझॉन्टल. इथे आता तुम्ही बघा, हा जो थिटा आहे यांनी या हॉरिझॉन्टल बरोबर एक अँगल बनवलेला आहे, दॅट इज द अँगल थिटा. सो when we can determine the component F1, आता आपल्याला F1 component कॅल्क्युलेट करायचं आहे for the force F which act in the horizontal direction by the means of trigonometry. ह्या ट्रिग्नोमेट्रीच्या साहाय्याने आपल्याला हा F जो आहे component F1 for the force F we have to calculate, तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. पुन्हा बघा, थिटा हा अँगल आहे, आपल्याला F कॅल्क्युलेट करायचा आहे F1 च्या बरोबर. बाय द ट्रिग्नोमेट्री cos theta is equal to base upon hypotenuse. Cos theta is equal to base upon hypotenuse. So cos theta is equal to F1 upon F. F1 upon F. Base upon hypotenuse. So cos theta is equal to F1 upon F. So F1 is equal to F cos theta. F1 is equal to F cos theta. हा इथे भागिले आहे, इथे आल्यावरती गुणिले होईल, म्हणून F1 बरोबर F cos theta. Thus the work done by F1 is, work is equal to W is equal to F cos theta S. So W is equal to Fs cos theta. याच्यामध्ये जसा थिटा असेल त्याप्रमाणे त्याची व्हॅल्यू बदलेल. So conclusion about the work done for the specific value of theta in the following table. या टेबलमध्ये जशी थिटाची व्हॅल्यू असेल तसं आपल्याला W ची व्हॅल्यू होईल. सो थिटा, इफ थिटा इज इक्वल टू 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री. सो cos 0 is equal to 1, cos 90 is equal to 0 and cos 180 is equal to -1. सो W will become, W जो आहे कार्य काय होईल, जे कार्याचं आपलं सूत्र आहे W is equal to Fs cos theta, it will become for theta is equal to 0 degree, W is equal to Fs, and for 90 degree it will become 0,
म्हणजे जर कन्क्लुजन, जर फोर्स जो थिटा जो आहे हा 90 डिग्री जर असेल तर आपलं वर्क डन जे आहे ते 0 होईल. अँड इफ थिटा इज इक्वल टू 180 डिग्री, सो कॉस थिटा इज इक्वल टू -1, सो W इज इक्वल टू -Fs. सो नाव वी विल सी युनिट ऑफ वर्क. आता आपण वर्क काय आहे ते बघितलं. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो इन SI सिस्टम देर आर टू सिस्टम. दोन सिस्टममध्ये आपण यांची युनिट बघतो. एक म्हणजे SI सिस्टम, दुसरं आहे ते म्हणजे CGS सिस्टम. आता SI सिस्टम बघूया. इन SI सिस्टम द युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन and the unit of displacement is meter. Unit of force is Newton and unit of displacement is meter. Thus the unit of work is equal to force is Newton meter. Unit of work is equal to, for the force is Newton, displacement is meter. So unit of work is equal to Newton meter. This is called joule. So unit of work in SI system is joule. या वर्क म्हणजे कार्याचं जे एकक आहे SI सिस्टममध्ये ते आहे जूल. हे कसं आलं तर वर्क बरोबर फोर्स गुणिले डिस्प्लेसमेंट. फोर्सचं एकक आहे न्यूटन आणि डिस्प्लेसमेंटचं एकक आहे मीटर, म्हणून वर्कचं एकक झालं न्यूटन मीटर. दॅट इज कॉल्ड जूल. त्याला जूल म्हणतात. न्यूटन मीटर आणि जूल हे एकच आहे. न्यूटन मीटर म्हणजे जूल. आता एक जूल म्हणजे काय? व्हॉट इज 1 जूल? एक जूल कार्य झालं म्हणजे काय झालं? व्हॉट इज 1 जूल? इफ अ फोर्स ऑफ 1 न्यूटन डिस्प्लेसेस अन ऑब्जेक्ट थ्रू 1 मीटर इन द डायरेक्शन ऑफ फोर्स, द अमाउंट ऑफ वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट इज 1 जूल. जर 1 न्यूटन बलामुळे 1 मीटर जर डिस्प्लेसमेंट झालं तर त्याला 1 जूल कार्य झालं असं आपण म्हणतो. दॅट इज द डेफिनेशन ऑफ 1 जूल. नाव देअरफॉर 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर. 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर. सो हिअर जूलचं जे मध्ये लिहितात, न्यूटनचा N आणि मीटरचा M. इन CGS सिस्टम, आता CGS सिस्टममध्ये बघूया. द युनिट ऑफ फोर्स इज डाईन. SI सिस्टममध्ये फोर्सचं युनिट काय होतं? न्यूटन. CGS सिस्टममध्ये फोर्सचं युनिट आहे डाईन अँड दॅट ऑफ डिस्प्लेसमेंट इज अ सेंटीमीटर. मीटर SIमध्ये आणि सेंटीमीटर CGSमध्ये. दस द युनिट ऑफ वर्क डन इज डाईन सेंटीमीटर. तिथे न्यूटन मीटर होतं, इथे डाईन सेंटीमीटर आहे. दिस इज कॉल्ड अर्ग. इन SI सिस्टम the unit of work is joule. In CGS system the unit of work is erg. So what is 1 erg? एक erg काय? If a force of 1 dyne displaces the object through 1 centimeter in the direction of force, the amount of work done is 1 erg. म्हणजेच एक डाईन बलामुळे जर 1 सेंटीमीटर एवढं जर डिस्प्लेसमेंट झालं, विस्थापन झालं, तर झालेलं जे कार्य आहे ते 1 अर्ग कार्य झालं असं आपण म्हणतो. देअरफॉर 1 अर्ग इज इक्वल टू 1 डाईन इंटू 1 सेंटीमीटर. नाव वी विल सी द रिलेशनशिप बिटवीन जूल अँड अर्ग. जूल आणि अर्गमधली काय संबंध आहे ते आपण बघणार आहोत. आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाईन अँड 1 मीटर इज इक्वल टू 10⁵ सेंटीमीटर. 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाईन आहे आणि 1 मीटर म्हणजे 10⁻² म्हणजे 100 सेंटीमीटर. सो आवर नाव वी विल सी वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर. द युनिट ऑफ वर्क इज 1 जूल इन SI system. Unit of force is 1 Newton. Unit of displacement is 1 meter. So 1 joule is equal to 10⁵ dynes. हा 10⁵ dynes इथे लिहिला into 10⁻² सेंटीमीटर. 10⁻² सेंटीमीटर. आता 10⁵ गुणिले 10⁻² झाला 10⁻⁷.
So 1 joule is equal to 10 raised to 7 dyne centimeter. So 1 joule is equal to 10 raised to 7 अर्क. अशा पद्धतीने जूल आणि अर्कचा जर संबंध बघायचा झाला तर 1 जूल बरोबर 10⁷ अर्क हा संबंध आहे. आता आपण बघणार आहोत पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो वर्क. पॉझिटिव्ह वर्क म्हणजे काय, निगेटिव्ह वर्क म्हणजे काय आणि झिरो वर्क म्हणजे काय. म्हणजे धन कार्य, ऋण कार्य आणि शून्य कार्य. डिस्कस द डायरेक्शन ऑफ फोर्स ऑफ डिस्प्लेसमेंट इन ईच ऑफ द फॉलोइंग केसेस. आता आपण काही मी तुम्हाला केसेस सांगणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आपल्याला बघायचे. पहिला, पुशिंग अ स्टॉल्ड व्हेकल. एखादी गाडी जी आहे ती धक्का मारताना आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर डायरेक्शन ऑफ फोर्स अँड ऑफ डिस्प्लेसमेंट. डायरेक्शन ऑफ फोर्स काय आहे आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट काय. सेकंड, कॅचिंग द बॉल विच युअर फ्रेंड हॅज थ्रोन टुवर्ड्स यू. तुमच्या मित्रांनी तुमच्याकडे फेकलेला चेंडू झेलताना हा दुसरा आपल्याला बघायचा. कुठला फोर्स काय आहे, डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. हिअर डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, direction of force and direction of displacement. In tying a stone and at the one end of the string and swinging around and round by the other end of the string. तुम्ही गोफन बघितलेले असेल त्या पद्धतीने एका बाजूला दगड बांधलेला आहे आणि तो फिरवते. या ठिकाणी तुमचं बल फोर्स काय आहे आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. वॉकिंग अप अँड डाऊन अ स्टेअर. जिना चढताना, वरती चढून असू दे किंवा खाली येत असू दे जिना, तर त्यावेळेला क्लाइम्बिंग अ ट्री ह्या दोन आहे. याच्यामध्ये काय बलाचं आणि विस्थापनाची दिशा काय आहे ती आपल्याला बघायची आहे. मग स्टॉपिंग अ मूव्हिंग कार बाय अप्लाइंग ब्रेक. एखादी कार आहे ती चालते, तिला जर ब्रेक लावला तर ती कार कशी होईल, ती थांबेल. त्यावेळेला आपल्याला फोर्स अँड डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन विचारात घ्या. यू विल नोटीस दॅट इन सम ऑफ अबव एक्झाम्पल, हे जे 5 आपण एक्झाम्पल बघितले त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल असे आहेत द डायरेक्शन ऑफ द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट आर सेम. म्हणजे फोर्सचं डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन सेम आहे. उदाहरणार्थ पहिल्या ठिकाणी गाडीला ज्या वेळेला पाठीमागून धक्का दिला जात होता तर डायरेक्शन ऑफ फोर्स अँड द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट इज सेम. इन अदर केसेस द डायरेक्शन आर अपोजिट टू इच अदर. काही केसेसमध्ये डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिट टू इच अदर अँड इन दिस डायरेक्शन अपोजिट टू इच अदर. अँड थर्ड वन, while in some cases they are perpendicular to each other. In this case direction of force and displacement is opposite to each other and in some cases perpendicular to each other. ते आपण दोरीने जे फिरवलेलं ते बघितलेलं ते परपेंडिक्युलर. मग याच्यामध्ये काय आपण समजू शकतो, काही वेळेला द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट इज इन सेम डायरेक्शन. एकाच दिशेला असतं. काही वेळेला डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट एकमेकाच्या अपोजिट असते आणि काही वेळेला एकमेकांना परपेंडिक्युलर म्हणजे 90 अंशाच्या कोनाला ती परपेंडिक्युलर असते. मग याच्यावरून आपण असं सांगू शकतो की वेन द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डायरेक्शन, ज्या वेळेला सेम डायरेक्शनला फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आहे, द वर्क डन बाय द फोर्स इज पॉझिटिव्ह. त्यावेळेला ते पॉझिटिव्ह वर्क झालं, धनकार्य झालं. वेन द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट आर इन द अपोजिट डायरेक्शन, एकमेकांच्या विरुद्ध डायरेक्शनला आहे, दॅट इज थिटा इज इक्वल टू 180 डिग्री, द वर्क डन बाय द फोर्स इज निगेटिव्ह. त्यावेळेला ऋण कार्य होणार. वेन द अप्लाइड फोर्स डज नॉट कॉज एनी डिस्प्लेसमेंट और वेन the force and the displacement are perpendicular to each other, that is theta is equal to 90 degree, the work done by the force is 0. अशा प्रकारे धनकार्य म्हणजे पॉझिटिव्ह फोर्स, निगेटिव्ह फोर्स अँड झिरो फोर्स. पॉझिटिव्ह फोर्स कधी, when force and displacement are in the same direction, that is positive force. When force and the displacement
the direction are opposite, that is negative force, and when the force and displacement direction are at the 90 degree, that is perpendicular, then the work done by the force is 0. In this way, the 0 work, positive work and the negative work, धन कार्य, ऋण कार्य आणि शून्य कार्य हे अशा प्रकारे घडून येतं. आता आपण बघितलंय तर याच्यामध्ये आता आपण हे बघा, फिगर ए इथे दिसते तुम्हाला, कप दिसतो आहे, एक थ्रेड आहे, त्याला नट बांधलाय. हा एका बाजूला हे झाल्यावरती काय होईल ते बघा. दुसऱ्या ठिकाणी फिगर बी मध्ये काय केलेलं आहे, सेम आहे, पण इथे एक स्टॉपर ठेवलेला आहे. आणि तिसऱ्या याच्यामध्ये कप आहे, थ्रेड आहे, फक्त दोन्ही बाजूला नट आहे, दोन्ही बाजूला नट हे केलेले आहेत. तुम्ही आता विचार करा काय होईल. तर ए मध्ये काय होईल, तर ए मध्ये हा कप या बाजूला ढकलला जाईल. द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट इज सेम, सो पॉझिटिव्ह वर्क. सो here the direction of force and the displacement, that is in the opposite direction, that is negative work, and here we can see this is 0 work. Suppose आता इथे एक आपण हे बघूया. सपोज एन आर्टिफिशियल सॅटेलाइट इज मूव्हिंग अराउंड द अर्थ. एक कृत्रिम उपग्रह आपल्या पृथ्वीभोवती फिरतोय इन अ सर्क्युलर ऑर्बिट. ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स acting on the satellite along the radius of the circle and its displacement along the tangent of the circle, the perpendicular to each other, they are perpendicular to each other, so the work done by the gravitational force is 0. इथे जो कृत्रिम उपग्रह आहे पृथ्वीभोवती ज्या वेळेला फिरतोय त्यावेळेला फिरताना the force, the direction of force and the direction of displacement, they are perpendicular to each other, so the work done is 0. The work done by the gravitational force is 0. अशा प्रकारे हे शून्य कार्य आहे. ज्या वेळेला एखादा कृत्रिम सॅटेलाइट आपल्या पृथ्वीभोवती फिरतो त्यावेळेला घडलेलं कार्य हे शून्य कार्य का आहे, तर ते दोघांची जी डायरेक्शन आहे, दिशा आहे, ती एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, लंब आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये घडणारं कार्य हे शून्य आहे. आता आपण काही याच्या बाबतीत सोडवलेली उदाहरणं बघूया. सोडवलेली उदाहरणं आहेत. पहिलं उदाहरण, एक्झाम्पल 1, कॅल्क्युलेट द वर्क डन टू टेक अन ऑब्जेक्ट ऑफ मास 20 kg टू हाईट ऑफ 10 मीटर गिवन g इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता इथे आपल्याला वर्क डन काढायचं आहे. कार्य किती घडलं ते, ऑब्जेक्ट ऑफ मास, त्याचं वस्तुमान आहे 20 kg आणि हाईट 10 मीटर, किती कार्य घडलं ते काढायचं आहे. सो गिवन काय काय दिलेलं आहे आपल्याला, m दिलेला आहे, m इज इक्वल टू m दिलेला आहे आपल्याला इथे किती 20 kg. सो m इज इक्वल टू 20 kg. s इज इक्वल टू 10, डिस्प्लेसमेंट झालेले आहे किती हाईटला, 10 हाईटला डिस्प्लेसमेंट झालेले आहे. सो अँड g इज गिवन 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आवर फॉर्म्युला फॉर f इज इक्वल टू m इंटू g. सो व्हॅल्यू ऑफ m इज इक्वल टू 20 अँड व्हॅल्यू ऑफ g इज इक्वल टू मायनस 9.8. सो f इज इक्वल टू मायनस 196 न्यूटन. So the negative sign is taken because the displacement is the opposite direction of the force. आता इथे negative sign का घेतली, तर displacement is in the opposite direction of the force. फोर्सच्या विरुद्ध डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट झालेली आहे म्हणून. मग इथे जर तुम्ही बघितलं आता आपण f इज इक्वल टू मायनस 196 न्यूटन मिळाले. सो w इज इक्वल टू f इंटू s. सो वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, हे सूत्र आपल्याला माहिती आहे. सो एफ इज इक्वल टू मायनस 196 इंटू 10, सो इज इक्वल टू मायनस 1960 जे, दॅट इज जूल आहे. द निगेटिव्ह साइन्स अपियर बिकॉज द डायरेक्शन ऑफ फोर्स इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, सो द वर्क डन इज निगेटिव्ह. मग ज्या वेळेला हे दोघांचं डायरेक्शन अपोजिट आहे
वर्क डन निगेटिव्ह आहे. हे कशावरून कळालं तर हे निगेटिव्ह साईन आहे त्याच्यावरून. सो आन्सर इज W इज इक्वल टू 1960 जूल. सेकंड एक्झाम्पल, दुसरं उदाहरण हे तुमच्या पुस्तकातलंच आहे सोडवलेलं. प्रवीण हॅज अप्लाइड अ फोर्स ऑफ 100 न्यूटन ऑन ॲन ऑब्जेक्ट. प्रवीणनी 100 न्यूटनचं बल लावलेलं आहे वस्तूवरती ॲट ॲन अँगल ऑफ 60 डिग्री. 60 डिग्री अँगलला, जो आपण थिटा बघितला होता तसा थिटा 60 डिग्री आहे. टू द हॉरिझॉन्टल. द ऑब्जेक्ट गेट्स डिस्प्लेस्ड इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन अँड 400 जूल. वर्क इज डन. व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. आता इथे आपल्याला डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे, विस्थापन, ते आपल्याला काढायचं आहे. फॉर दिस cos 60 इज इक्वल टू 1/2. cos 60ची जी किंमत आहे ती 1/2 आहे, हे दिलेलं आहे. गिवन काय काय दिलेलं आपल्याला, तर इथे आपण जर बघितलं तर तुम्हाला काय दिसेल, गिवन थिटा इज इक्वल टू 60 डिग्री. थिटाची किंमत दिलेली आहे 60. एफ इज इक्वल टू फोर्स इज इक्वल टू 100 न्यूटन. 100 न्यूटन फोर्स लावलेला आहे. अँगल दिलेला आहे 60 डिग्री अँगल दिलेला आहे. आणि वर्क डन जे आहे हे 400 जूल दिलेलं आहे. आणि आपल्याला एसची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. यू हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ एस, दॅट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. सो आपल्याला सूत्र माहिती आहे, W इज इक्वल टू एफ एस कॉस थिटा. W इज इक्वल टू एफ एस कॉस थिटा. एफ इज द फोर्स, एस इज द डिस्प्लेसमेंट, थिटा इज द अँगल. सो व्हॅल्यू ऑफ W इज 400. Wची व्हॅल्यू 400, एफची व्हॅल्यू 100 गुणिले एस काढायचा आहे. आणि कॉस थिटा म्हणजे कॉस 60 तो आहे 1/2. सो हे 1/2 आपण इथे लिहिले. आता याची जर आपण गुणाकार केला तर 100ला 100 इथे गुणिले आहेत, इथे भागिले आले. सो 400/100 इज इक्वल टू 1/2 इंटू एस. आता ह्या 2 शून्याला 2 शून्य गेले. आता राहिला 4/1. आता हा 2 इथे छेदाला आहे, हा इकडे अंशाला जाईल. सो 4 गुणिले 2 बरोबर एस. 4 2 जा 8. देअरफॉर एस इज इक्वल टू 8 मीटर. सो द ऑब्जेक्ट विल बी डिस्प्लेस्ड थ्रू 8 मीटर. तो जो वस्तू आहे त्याचं विस्थापन हे 8 मीटर होईल. अशा प्रकारे हे उदाहरण आहे. हे तुमच्या पुस्तकामध्ये सोडवून दिलेलं उदाहरण आहे. फक्त हे तुम्हाला मी समजावून सांगितलं कसं ते. कॉस 60ची किंमत दिलेली असेल तुम्हाला, थिटाची किंमत दिली आहे 60, फोर्स दिलेला आहे एफ इज इक्वल टू 100 न्यूटन, W इज इक्वल टू 400 जूल. सो Wचं सूत्र वापरायचं वर्कचं. वर्क इज इक्वल टू एफ एस कॉस थिटा. सो एफ इज 100, एस वी हॅव टू कॅल्क्युलेट. कॉस थिटा इज इक्वल टू 1/2. हे 100 इकडे भागिले नेले, 2 शून्याला 2 शून्य गेले. 2 इथे भागिले आहेत, इथे गुणिले झाले. सो 4 दुनी 8. एस इज इक्वल टू 8 मीटर. आता आपण बघणार आहोत एनर्जी. आत्तापर्यंत वर्क बघितलं. व्हॉट इज वर्क. वर्क म्हणजे काय, कार्य. कार्य कशाला म्हणतात ते आपण बघितलं. त्यानंतर कार्याची एकक कोणती आहेत ते बघितलं. धनकार्य, ऋणकार्य, शून्य कार्य म्हणजे काय ते बघितलं. आता आपण बघणार आहोत एनर्जी म्हणजे ऊर्जा. ऊर्जा का बरं घडते, वाय डज इट हॅपन्स. आता इथे काही तुम्हाला मी उदाहरणं सांगतोय. इफ अ पॉट हॅव्हिंग अ प्लांट इन केप्ट इन द डार्क, द प्लांट लँग्विजेस. सेकंड, on increasing the volume of a music system or a TV beyond a limit, the vessel in the house start vibrating. Okay. Collecting a sunlight on a paper with the help of the convex lens burns the paper. आता इथे जर बघितलं, पहिलं the pot having a plant is kept in the dark. मग एखादं झाड आपण अंधारात ठेवलं तर काय होतं ते बघा, काय होईल. त्यानंतर दुसरं, इन्क्रीजिंग द व्हॅल्यू ऑफ म्युझिक सिस्टम. जर आपण एखादी म्युझिक सिस्टम किंवा टी व्हीचा जो आवाज आहे आपल्या मर्यादेपेक्षा जर वाढवला तर त्या घरातली भांडी जी आहेत ही काय व्हायला लागतात, व्हायब्रेटिंग म्हणजे कंप पावायला लावतात. आणि कलेक्टिंग अ सनलाईट, जर आपण एखाद्या
कॉन्व्हेक्स लेन्स घेतली, कॉन्व्हेक्स लेन्सनी खाली कागद ठेवला आणि त्याच्यावरती जर आपण सूर्यप्रकाश एकत्रित केला तर काय होतं, तुम्ही तो बघितला असेल हा प्रयोग करून, तर तो जो कागद आहे तो जळायला लागतो. दॅट द पेपर बर्न्स. सो द कॅपॅसिटी ऑफ अ बॉडी टू परफॉर्म वर्क इज कॉल्ड एनर्जी. एनर्जी म्हणजे काय? आता एनर्जीचं डेफिनेशन आहे, द कॅपॅसिटी ऑफ बॉडी टू परफॉर्म वर्क. कॅपॅसिटी ऑफ अ बॉडी टू परफॉर्म वर्क is called its energy. The unit of work and energy are the same. वर्कचं युनिट, एनर्जीचं युनिट दोन्ही सेम आहेत. म्हणजे काय, the SI in SI system the unit of work is joule, so the unit of energy also joule. वर्कचं एकक जूल आहे SI सिस्टममध्ये, म्हणून एनर्जीचं सुद्धा एकक जूल आहे. आणि CGS सिस्टममध्ये एनर्जीचं एकक आणि वर्कचं एकक हे अर्ग आहे, अर्ग. सो जूल अँड अर्ग आर द टू दॅट युनिट्स ऑफ एनर्जी in SI system and CGS system respectively. In this chapter, now we are going to study the two forms of mechanical energy. आता आपण या एनर्जीचे दोन फॉर्म्स जे आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. एक म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आणि दुसरी म्हणजे कायनेटिक एनर्जी. एक बघणार आहोत पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. So we will first discuss about the kinetic energy. Kinetic energy आपण काय आहे हे समजून घेण्यासाठी खालील घटनांमध्ये काय घडेल ते जरा आपण विचार करूया. पहिली घटना, अ फास्ट क्रिकेट बॉल स्ट्राइक्स द स्टंप. एक बॉल आहे, फास्ट बॉलनी स्टंपला येऊन धडक दिली तर काय होईल तो तुम्ही विचार करा. दुसऱ्याला, the striker hits the coin on the कॅरम बोर्ड. कॅरम बोर्डच्या स्ट्रायकरनी ह्या सोंगट्यांना मारलं आपण ज्यावेळेला कॅरम खेळतो त्यावेळेला. त्यानंतर वन मार्बल स्ट्राइक्स अनदर इन द गेम ऑफ मार्बल्स. मार्बल्स म्हणजे गोट्या. गोट्या खेळताना एका गोटीने ज्यावेळेला आपण बाकीच्या दुसऱ्या गोट्यांमध्ये मारतो त्यावेळेला काय घडतं. फ्रॉम द अबव एक्झाम्पल, आता हे जे तिन्ही आपण उदाहरणं बघितली, वी अंडरस्टूड दॅट, वी कॅन अंडरस्टँड दॅट वेन अ मूव्हिंग ऑब्जेक्ट स्ट्राईक अ स्टेशनरी ऑब्जेक्ट. आता बघा इथे दोन ऑब्जेक्ट आहेत, मूव्हिंग ऑब्जेक्ट अँड स्टेशनरी ऑब्जेक्ट. मूव्हिंग म्हणजे फिरणारा, हलता, आणि स्टेशनरी म्हणजे स्थिर. मूव्हिंग ऑब्जेक्ट अँड स्टेशनरी ऑब्जेक्ट. इथलं वरचं उदाहरण बघा. इथे आपण ह्या गेममध्ये ही जी मार्बल आहे ही स्टेशनरी मार्बल आहे, ही मार्बल आहे ती मूव्हिंग मार्बल आहे. कॅरममध्ये सुद्धा स्ट्रायकर जो आहे तो मूव्हिंग ऑब्जेक्ट आहे आणि सोंगट्या जी आहेत त्या स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे. दस द मूव्हिंग ऑब्जेक्ट हॅज सम एनर्जी. ह्या मूव्हिंग ऑब्जेक्टमध्ये काही एनर्जी असते. द पार्ट ऑल ऑर ऑफ दी शेअर विथ द स्टेशनरी ऑब्जेक्ट देअर बाय सेटिंग इन द मोशन. ही जी ऊर्जा आहे, ही एनर्जी हा याला मिळते, त्यामुळे याच्यामध्ये जी आहे गतिमानता होते, हे हलतं ह्याच्यामध्ये. स्ट्रायकरने मारलं तरी सोंगटे हलतात, ह्या गोटीने इकडे मारलं तरी ह्या गोटे ज्या गोटीला लागेल ती गोटी जाग्यावरून हलेल. अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज बिकॉज ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी. सो what is kinetic energy? The energy which object has because of its motion. त्याची जी काही मोशन आहे, गती आहे, त्या गतीमुळे जी ऊर्जा मिळते त्या ऊर्जेला कायनेटिक एनर्जी असं आपण म्हणतो. The work done by a force to displace a stationary object through a distance is the kinetic energy gained by the object. So kinetic energy is equal to work done by an object. म्हणजे कायनेटिक एनर्जी किती आहे तर जेवढं त्या ऑब्जेक्टला वर्क डन झालं तेवढी कायनेटिक एनर्जी आहे. देअरफॉर KE मीन्स कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू F into S, दॅट इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट.
सो एक्सप्रेशन फॉर द कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचं सूत्र जे आहे ते कसं मिळतं ते बघूया. सपोज अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑफ मास m moves because of applied force. Let u be the initial velocity. सुरुवातीची वेलोसिटी u, इनिशियल म्हणजे सुरुवातीची, u सुरुवातीची वेलोसिटी म्हणजे स्पीड. तर u इज इक्वल टू 0. सुरुवातीला स्पीड नव्हता, त्याला एका ठिकाणी होती म्हणून u इज इक्वल टू 0. लेट द अप्लाइड फोर्स बी f. f is the applied force. These generate an acceleration in the object and after time t the velocity of object becomes equal to v. काही वेळानंतर जो स्पीड जो आहे तो v होतो. So the displacement during this game is s. S is the displacement. So the work done by the object, that is w, is equal to f into s, that is force into displacement. So w is equal to f into s. According to the Newton's second law of motion, न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार f is equal to ma. f is equal to ma. Similarly, using the Newton's second law equation of motion, we will get s is equal to ut plus 1 upon 2 at square. हे न्यूटनच्या दुसऱ्या समीकरण आहे. आपण जर बघितलं u ची किंमत 0 होती म्हणून u ची किंमत 0 आहे, ती 0 किंमत आपण इथे घातली. सो s इज इक्वल टू 0 प्लस 1 अपॉन 2 at स्क्वेअर. 0 इथे गेला, देअरफॉर s इज इक्वल टू 1 अपॉन 2 at स्क्वेअर. w इज इक्वल टू ma into 1 upon 2 at square. So w is equal to 1 upon 2 m into at square. Using the Newton's first equation in the motion, you will get v is equal to u plus at. पहिल्या समीकरणानुसार v is equal to u ची किंमत 0 आहे, so v is equal to at. v is equal to at. दोन्ही बाजूचा आपण वर्ग केला, on squaring both the side we will get v square is equal to at whole square. So w is equal to, we can get 80 square. इथे 80 square जो आहे त्याला v ने हे केलं तर w is equal to 1 upon 2 mv square. हे कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन आपल्याला मिळेल. The kinetic energy gained by an object is the amount of work done on the object. So kinetic energy is equal to w. So kinetic energy is equal to 1 upon 2 mv square. अशा पद्धतीने आपण कायनेटिक एनर्जीचं जे सूत्र आहे ते सूत्र आपण मिळवू शकतो. पुन्हा बघा, सुरुवातीला u इज इक्वल टू 0 होता, सो s इज इक्वल टू 0 प्लस 1 अपॉन 2 at स्क्वेअर. s इज इक्वल टू हा 0 गेला, त्याच्यामुळे s इज इक्वल टू 1 अपॉन 2 at स्क्वेअर. w इज इक्वल टू ma इंटू 1 अपॉन 2 at स्क्वेअर. सो f आता हे कसं आलं तर f इज इक्वल टू ma होता आणि s इज इक्वल टू हे आला म्हणून हे लिहिलं इथे. सो 1 अपॉन 2 m at स्क्वेअर. आता पहिल्या इक्वेशननुसार v इज इक्वल टू u प्लस at. u ची किंमत 0 झाली म्हणून v इज इक्वल टू at. सो v स्क्वेअर इज इक्वल टू at स्क्वेअर. हा at स्क्वेअर जो आहे त्याच्याऐवजी v स्क्वेअर लिहिलं. सो w इज इक्वल टू 1 अपॉन 2 mv स्क्वेअर. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1 अपॉन 2 mv स्क्वेअर. कायनेटिक एनर्जीचं सूत्र आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1 अपॉन 2 mv स्क्वेअर. m is the mass, v is the final velocity. So in this we will see one example. एक उदाहरण इथे आहे. A stone having a mass of 250 gram is falling from a height. दगड एक पडतोय 250 ग्रॅमचा एका विशिष्ट उंचीनुसार. हाऊ मच कायनेटिक एनर्जी डज इट हॅव ॲट द मोमेंट वेन इट्स वेलॉसिटी इज 2 मीटर पर सेकंड. वेलॉसिटी 2 मीटर पर सेकंड दिलेले आहे. सो मास ऑफ एन ऑब्जेक्ट m इज इक्वल टू 250 ग्रॅम इज गिवन. सो वी विल कन्वर्ट ग्रॅम इंटू किलोग्रॅम. ग्रॅमचं किलोग्रॅममध्ये जर कन्वर्ट केलं तर m बरोबर 0.25
kg. कसं काय आलं तर याला 1000ने भागलं. 1000 ग्रॅम बरोबर 1 किलोग्रॅम. 1000ने भागलं तर आपलं m बरोबर 0.25 kg आलं. v इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंड. ही जी गती आहे ती 2 मीटर पर सेकंड. सो आपलं सूत्र आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². m ची व्हॅल्यू 0.25, v ची व्हॅल्यू 2, त्याचा स्क्वेअर केला तर 2 स्क्वेअर इज 4. 4 डिवाइड बाय 2 इज अगेन 2. या दोघांचा मल्टिप्लाय केला 0.5 जूल. आवर आन्सर इज 0.5 जूल. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 0.5 जूल.